संधीचा पुढचा नियम पहा. उ प्लस अ बरोबर व, म्हणजेच येथे उ चे रूपांतरण व मध्ये होते ज्यावेळेस उ च्या पुढे अ हा स्वर येतो. हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. बघा, इथे मनवंतर हा शब्द आहे. मनवंतर हा शब्द मनु अंतर या दोन शब्दांपासून बनलेला आहे. मनु चा शेवटचा वर्ण आहे उ आणि अंतर चा पहिला वर्ण आहे अ. येथे उ चा लोप होऊन त्याची जागा व हा अर्धस्वर घेतो. मग संधी कशी होते तर बघा, मन प्लस व प्लस अंतर हे सर्व एकत्र येऊन मनवंतर हा शब्द बनवतात आणि अशा पद्धतीने ही संधी पूर्ण होते. या नंतरचा जो दुसरा नियम आहे तो म्हणजे की उ च्या पुढे आ हा स्वर आला तरीही उ चे रूपांतरण व मध्ये होते. या संबंधीचं उदाहरण पहा. स्वागत हा शब्द, स्वागत हा जो शब्द आहे तो सु आगत या दोन शब्दांपासून बनलेला आहे. सु चा शेवटचा वर्ण उ आणि आगतचा पहिला वर्ण आ. येथे उ चे रूपांतरण व मध्ये होते. संधी होते ती म्हणजे स प्लस व प्लस आगत हे एकत्र येऊन स्वागत हा शब्द बनवतात. यानंतरचा नियम आहे उ च्या पुढे दीर्घ ई आला तरीही त्याचे उ चे रूपांतरण हे व मध्ये होते. भानविश्वर या उदाहरणाने ही संधी समजून घेऊया. भानविश्वर, भानविश्वर हा शब्द भानु ईश्वर या दोन शब्दांपासून बनलेला आहे. भानु या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे उ आणि ईश्वर या शब्दाचा पहिला वर्ण ई आहे आणि येथे उ चा लोप होऊन त्याची जागा व हा अर्धस्वर घेतो. मग ही संधी पूर्ण होते ती म्हणजे भान प्लस व प्लस ईश्वर हे सर्व एकत्र येऊन भानविश्वर हा शब्द बनवतात. यानंतरचा पुढचा नियम आहे उ च्या पुढे ए हा स्वर आला तर उ चे रूपांतरण व मध्येच होते. यासाठी आपण उदाहरण म्हणून अन्वेषण हा शब्द घेऊ. अन्वेषण हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. अनु आणि एशन या दोन शब्दांपासून. अनु या शब्दाचा शेवटचा वर्ण उ आणि एशन या शब्दाचा पहिला वर्ण ए. येथे उ चा लोप होऊन त्याची जागा कोण घेत आहे? व हा अर्धस्वर घेतो. मग संधी पूर्ण कशी होते तर ती अशी. अन प्लस व प्लस एशन हे सर्व एकत्र येऊन अन्वेषण हा शब्द बनवतात आणि अशा पद्धतीने ही संधी पूर्ण होते. मित्रांनो, हे चार जे नियम आहेत ते आपल्याला समजल्यानंतर, आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला एक गोष्ट इथे निदर्शनास येते ती म्हणजे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण उ असेल आणि त्यासमोर जर अ, आ, ई, ई, ए, आई यापैकी कोणताही स्वर येत असेल तर उ चे रूपांतरण कशामध्ये होते? व या अर्धस्वरामध्ये होते. या पुढील नियम आहे तो म्हणजे की रू प्लस अ बरोबर र, म्हणजेच रू च्या पुढे अ हा स्वर येत असेल तर रू चे रूपांतरण र मध्ये होते. यासाठी आपण एक उदाहरण म्हणून पितृर्थ हा शब्द घेतलेला आहे. पितृर्थ हा शब्द पितृ अर्थ या दोन शब्दांपासून बनलेला आहे. पितृ या शब्दाचा शेवटचा वर्ण आहे रू आणि अर्थ या शब्दाचा पहिला वर्ण आहे अ. येथे रू चा लोप होऊन त्याची जागा र घेतो. मग ही संधी पूर्ण होते ती अशी की पित प्लस र प्लस अर्थ आणि हे सर्व
एकत्र येऊन पितृर्थ हा शब्द बनवतात. म्हणजेच हलंत त, हलंत र आणि अ बरोबर त्र. यानंतरचा पुढील नियम आहे की रूच्या पुढे आ हा स्वर आला तरीही रूचे रूपांतरण र मध्ये होते. यासाठी आपण येथे उदाहरण म्हणून शब्द घेतलेला आहे पित्राज्ञा. हा जो शब्द आहे तो पितृ आज्ञा या दोन शब्दांपासून बनलेला आहे. पितृ आज्ञा. पितृ मधील शेवटचा वर्ण आहे रू आणि आज्ञा मधील पहिला वर्ण आहे आ. येथे संधी होत असताना रूचा लोप होऊन र आपल्याला मिळतो. म्हणजे रूच्या जाग्यावर र हा वर्ण येतो आणि संधी ती होते ती अशी की पित प्लस र प्लस आज्ञा आणि शब्द बनतो पित्राज्ञा. ठीक आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे की रूच्या पुढे अ किंवा आ यापैकी कोणताही वर्ण येत असेल तर रूचे रूपांतरण र मध्ये होते. ठीक आहे. रूच्या पुढे अ किंवा आ येत असेल तर रूचे रूपांतरण र मध्ये होते. मित्रांनो, संधी संबंधीचे काही विशेष संधीचे नियम आहेत जे तुम्हाला समजून घेणं आणि ते आठवणीत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यावर भरपूर परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेष संधीचा पहिला नियम आहे तो म्हणजे की ए अधिक अ बरोबर ऐ. म्हणजेच पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अ असेल तर ए चे रूपांतरण ऐ मध्ये होते. हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. बघा, नयन हा शब्द. नयन हा शब्द ने अन या दोन शब्दांपासून बनलेला आहे. ने चा शेवटचा वर्ण आहे ए आणि अन चा पहिला वर्ण आहे अ. या दोन्हीची संधी होत असताना किंवा ने प्लस अन अशी संधी होत असताना यामध्ये ए चा लोप होतो आणि त्याची जागा ऐ हे वर्ण घेतात. मग संधी पूर्ण होते ती अशी की न प्लस अ प्लस य प्लस अन हे सर्व एकत्र येऊन नयन हा शब्द बनतो. मित्रांनो, यापूर्वी आपण एक नियम अभ्यासला होता तो म्हणजे की अ प्लस ए बरोबर ऐ. या संधीच्या नियमाच्या एकदम विरुद्ध नियम आहे ए प्लस अ चा. येथे अ प्लस ए म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ए असतो. त्यावेळेस हे दोन्हीही लोप पावून त्यांची जागा ऐ हा स्वर घेतो. परंतु येथे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ए आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अ असेल तर येथे फक्त ए चा लोप होतो आणि त्याची जागा ऐ हे वर्ण घेतात. यानंतरचा दुसरा नियम आहे ऐ प्लस अ बरोबर ऐ. अर्थातच येथे ऐ चे रूपांतरण कशामध्ये झालेले आहे? ऐ मध्ये झालेले आहे. हा जो संधीचा नियम आहे तो शयन या उदाहरणाने समजून घेऊया. या शब्दाच्या उदाहरणाने समजून घेऊया. शयन हा जो शब्द आहे तो शे प्लस अन पासून बनलेला आहे. शे चा शेवटचा वर्ण ऐ, अन चा पहिला वर्ण अ. शे प्लस अन अशी संधी होत असताना हे जे स्वर एकमेकापुढे आलेले आहेत यामध्ये ऐ चा लोप होतो आणि त्याची जागा ऐ हे वर्ण घेतात आणि संधी पूर्ण होते ती अशी श प्लस अ प्लस य प्लस अन आणि हे सर्व एकत्र येऊन शयन हा शब्द बनवतात. अशा पद्धतीने ही संधी येथे पूर्ण होते. असाच काहीसा नियम आपण या अगोदर पण अभ्यासलेला आहे, परंतु तो याच्या एकदम विपरीत आहे, अपोजिट आहे. तो म्हणजे की अ प्लस ऐ बरोबर ऐ होतो. म्हणजे येथे अ चा लोप होतो आणि ऐ स्थिर राहतो. अशा पद्धतीने ही संधी पूर्ण होत असते. तर या विरुद्ध ऐ प्लस अ अशा प्रकारच्या संधीमध्ये
ऐ चे स्थान ऐ हे वर्ण घेतात. पुढचा नियम आहे ओ प्लस अ बरोबर औ, म्हणजेच येथे ओ चे रूपांतरण औ मध्ये होत आहे. ठीक आहे, हे आपण श्रवण या उदाहरणाने समजून घेऊया, या शब्दाच्या आधारे समजून घेऊया. तर बघा, श्रवण हा शब्द श्रो अन या दोन शब्दांपासून बनलेला आहे. श्रो चा शेवटचा वर्ण ओ आणि अनचा पहिला वर्ण अ. श्रो अन ही संधी होत असताना हा ओ लोप पावतो आणि त्याची जागा औ ही अक्षरे घेतात किंवा हे वर्ण घेतात आणि संधी होते ती अशी श प्लस र प्लस अ औ प्लस अन. ठीक आहे, आणि हे सर्व एकत्र येऊन श्रवण हा शब्द बनतात. मित्रांनो, यापूर्वी आपण संधीचे नियम अभ्यासत असताना ओ प्लस अ च्या अपोजिट एक नियम अभ्यासला होता, तो म्हणजे अ प्लस ओ. या संधीमध्ये या दोन्हीचे स्थान औ हा दीर्घ स्वर घेतो. याला दीर्घत्व स्वर संधी असे म्हणतात किंवा दीर्घत्व संधी असे म्हणतात. ठीक आहे, येथे हे दोन्ही स्वर लोप पावतात आणि त्यांची जागा दीर्घ स्वर औ घेतो. तर या उलट ओ प्लस अ अशी संधी होत असताना ओ चे स्थान औ ही अक्षरे घेतात. यानंतरचा नियम आहे तो म्हणजे औ प्लस अ बरोबर आव, म्हणजे दीर्घ स्वर औ च्या पुढे अ हा स्वर आला तर औ चे रूपांतरण आव मध्ये होते. आपण ही संधी रावण या शब्दाने समजून घेऊया. रावण हा शब्द रौ अन पासून बनलेला आहे. रौ औ आणि अन अ. येथे रौ अन ची संधी होत असताना काय होईल? र प्लस आव प्लस अन, आणि हे सर्व एकत्र येऊन रावण हा शब्द बनतात. अशा प्रकारे ही संधी येथे पूर्ण होते. आणि याच संधीच्या अपोजिट आपण आणखी एक नियम पाहिला होता, तो म्हणजे की अ प्लस औ बरोबर औ, म्हणजेच अ च्या पुढे औ हा जर दीर्घ स्वर आला तर येथे अ चा लोप होतो आणि औ स्थिर राहतो. या उलट ज्या वेळेस औ या दीर्घ स्वराच्या पुढे अ हा स्वर येतो तेव्हा मात्र औ चे रूपांतरण आव मध्ये होते. यानंतरचा पुढील नियम आहे ओ प्लस ई बरोबर औ, म्हणजेच ओ या स्वरापुढे ई हा दीर्घ स्वर आला तर ओ चे रूपांतरण औ मध्ये होते. आपण येथे ही संधी गविश्वर या उदाहरणाने समजून घेऊया. गविश्वर हा जो शब्द आहे तो गो ईश्वर पासून बनलेला आहे. गो ओ ईश्वर ई. तर येथे गो प्लस ईश्वर अशी संधी होत असताना ओ चे रूपांतरण कशामध्ये होत आहे? औ मध्ये होत आहे. म्हणून ग प्लस औ प्लस ईश्वर, आणि हे सर्व एकत्र येऊन गविश्वर हा शब्द बनतात. यानंतरचा संधीचा नियम आहे तो म्हणजे की औ प्लस ई बरोबर आव, म्हणजेच औच्या पुढे ई आला तर औ चे रूपांतरण आव मध्ये होते. ही संधी नाविक या उदाहरणाने समजून घेऊया. नाविक हा शब्द नौ इक पासून बनलेला आहे. नौ औ इक ई. अशा पद्धतीने नौ प्लस इक अशी संधी होत असताना ओ चे रूपांतरण आव मध्ये होते आणि इथे संधी होते न प्लस आव प्लस इक, आणि हे सर्व एकत्र येऊन नाविक हा शब्द बनवतात. हे संधीचे नियम अभ्यासल्यानंतर आपल्याला 3 नियम समजून येतात. ते म्हणजे की ए च्या पुढे अ किंवा आ हा जर स्वर येत असेल तर ए चे रूपांतरण अय मध्ये होते. कशामध्ये होते? अय मध्ये होते. तसेच ओ या स्वरापुढे अ आ किंवा ई किंवा दीर्घ ई येत असतील तर ओ चे रूपांतरण अव मध्ये होते. आणि औ च्या पुढे अ आ ई ई यापैकी कोणताही वर्ण येत असेल तर औ चे रूपांतरण आव मध्ये होते. आव मध्ये. ठीक आहे, हा फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे, आठवणी ठेवायचा आहे
की ओ चे रूपांतरण औ मध्ये होते आणि औ चे रूपांतरण आव मध्ये होते.